थायलंड जॉब स्कॅम 800 भारतीय अडकले, बीड पोलिसांची मोठी कारवाई. नमस्कार मित्रांनो, मी इरफान पटेल. आपण बघत आहात ईशान ट्रूथ फाइल. ईशान ट्रूथ फाइल्स मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण अशा एका धक्कादायक प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये परदेशात चांगल्या नोकरीचे स्वप्न दाखवून अनेक भारतीय युवकांना थायलंड आणि म्यानमार सीमेजवळ सायबर फसवणूक रॅकेटमध्ये अडकल्याचा आरोप आहे. सुरुवातीला सोशल मीडियावर एजंटामार्फत थायलंडमध्ये महिन्याला 70,000 रुपये पगार अशी जाहिरात दिली जाते आणि या जाहिरातीला भरपूर महाराष्ट्रातील युवक आणि भारतातील युवक बळी पडतात आणि हे निघतात थायलंडमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघून. त्यांना वाटतं की आम्ही थायलंडमध्ये जाऊन नोकरी करू, 70,000 रुपये पगार कमवू आणि आमचं आयुष्य चांगलं होईल. या स्वप्न घेऊन ते बिचारे तिथं निघतात. पण यांच्यासोबत काय घडतं, संपूर्ण घटना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, कंटिन्यू व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला हे प्रकरण लक्षात येईल. तर घटना अशी आहे, बीड मधील एक युवक थायलंडमध्ये जायचा निर्णय घेतो ही जाहिरात बघून. पुण्यामार्गे तो थायलंडला पोहोचतो. थायलंडमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर दस्तावेज एजंटामार्फत हिसकावून घेण्यात येते असा दावा करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याला म्यानमार आणि थायलंडच्या बॉर्डरवर एका बंदिस्त छावणीमध्ये नेण्यात येते. तिथं नेण्यात आल्याच्या नंतर यांच्याकडून कामे करून घेण्यात येत होते ऑनलाईन फ्रॉडचे, सायबर फ्रॉड जे आपण दररोज बघताय का. तुम्हाला OTP आलेला आहे, तुम्हाला ATM तुमचा ब्लॉक झालेला आहे, आम्ही SBI बँकेतून बोलतोय, आम्ही इथून बोलतोय, आम्ही तिथून बोलतोय. हे ऑनलाईन फ्रॉडचे कामं तिथं चालायचे. त्या लोकांना ते हे कामं करण्यास भाग पाडायचे. ज्यांनी काम करण्यास नाकार दिला त्यांना मारहाण करणे, सटके देणे, इलेक्ट्रॉनिक शॉक म्हणजे करंट देणे, असे यातना त्यांना देण्यात येत होते. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा असा झाला, बीड येथील या युवकाने आपले जीव धोक्यात घालून आपल्या पत्नीला फोन केला आणि फोन करून या संपूर्ण घटनेची माहिती दिली की माझ्यासोबत इथं आल्यावर काय काय घडलं. आणि त्यांनी एक धक्कादायक अजून खुलासा केलेला आहे की जे लोक काम करण्यास नाकार देत होते त्या 2 लोकांना यांनी माझ्या समोर मारून टाकलेलं आहे, त्यांची हत्या केलेली आहे असा दावाही त्या युवकांनी केला. फोन ठेवल्याच्या नंतर संबंधित व्यक्तीची पत्नी पोलीस स्टेशन बीड येथे जाते, संपूर्ण घटना सांगते. आणि संपूर्ण घटना सांगितल्याच्या नंतर बीड पोलिसांनी याच्यामध्ये वेळ वाया न घालवता लगेच तात्काळ गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून त्यांनी तपास हाती घेतले आणि तपास सुरू केला. या सर्व प्रकरणाची माहिती त्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवीन कावंत साहेब यांना दिली. कावंत साहेबांनी याबाबत बोलताना माहिती दिली की यामध्ये लवकरच आम्ही राज्य सरकार, केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालय यांचे समन्वय साधून या युवकांना वापस आणण्यासाठी प्रयत्न करू. पण हे युवक आहे किती, तर महाराष्ट्रामधील 25 युवक तिथं अडकल्याचा दावा आहे, तर भारतातील टोटल 800 युवक तिथं अडकल्याचा दावा आहे. आणि दुसरी गोष्ट, जे 2 हत्या झालेली आहे, अजून याच्यामध्ये धक्का दावे येत आहेत की हे मानव तस्कर सुद्धा असू शकतात, हे मारून त्यांचे अवयव किंवा पार्ट पण विकू शकतात, असा पण आरोप या दाव्यामधून लावण्यात आलेला आहे. तर माझी या व्हिडिओमधून आपल्या सर्व युवकांना एवढीच विनंती आहे की आपण जेव्हा परदेशात जाण्याचे स्वप्न बघतो, आपण परदेशात एखाद्या नोकरीचे स्वप्न बघतो, तर त्या कंपनीची माहिती पूर्ण काढून घ्या का तुम्हाला कोणत्या कंपनीत कामाला घेऊन जात आहे. एजंटाची माहिती काढा, कंपनीची जाहिरात फ्रॉड तर नाहीये, ती फेक तर नाही, याची संपूर्ण माहिती काढा आणि मगच तुम्ही परदेशात स्वप्न बघा नोकरी करण्याचे. एक दुसरी गोष्ट, मी भारत सरकार, महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतो की आपण जातीपातीचं राजकारण सोडून, एकमेकाच्या पक्षावर कुरघोड्या करण्या सोडून, एकमेकाच्या पक्षातील आमदार खासदार फोडणे सोडून युवकांना रोजगार उपलब्ध करून द्या. जर आपल्या भारतामध्ये युवकांना रोजगार इथं मिळाला तर हे बिचारे तिथं जाऊन अडकणार नाही. आज 800 भारतीय असल्याचा दावा आहे, त्या 800 परिवाराचा काय हाल होत असेल तुम्ही विचार करा. राजकारणच्या जागेवर सोडा. राजकारण फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी नाही, तर जे निवडून आलेले आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, यांचं पहिलं काम आहे आपल्या एरियातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील युवकांना रोजगार देणे. जर आपल्याच देशामध्ये रोजगार युवकांना भेटल
तर हे लोक तिथं जाणार नाही, अशा आमिषीला बळी पडणार नाही आणि फसणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. आणि दुसरी गोष्ट, आपला जो फाउंडेशन आहे ईशान हेल्पिंग मुवमेंट तर्फे आम्ही आजच परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून पाठवणार आहोत की या 800 युवकांना वापस आणण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करा. या 800 लोकांना, या 800 युवकांची सुखरूप सुटका तिथून करा, अशा विनंतीचं आम्ही पत्र देणार आहोत. तसेच या प्रकरणामध्ये अजून पुढे काय काय माहिती आपल्या समोर येते, याच्यामध्ये भारतातील काही लोक आहेत का, यांना फसवण्यात त्यांचा हात आहे का, आणि त्यांच्या विरोधात काय कारवाई करण्यात येईल आणि काय कारवाई पोलीसवाले करणार आहात, ही संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या न्यूज मधून देऊ. आणि मित्रांनो, तुम्ही ईशान ट्रूथ फाईल्सला अल्पावधीच काळामध्ये 2 ते 4 दिवसामध्येच भरपूर प्रेम दाखवलेलं आहे. सगळ्या प्रेम दाखवलेल्या दर्शकांचे मी आभार मानतो. ईशान ट्रूथ फाईल हा चॅनल न्यूज चॅनल नाहीये, हा सत्य घटना तुमच्या समोर मांडणारा चॅनल आहे. हा चॅनलचा उद्देश एकच आहे, जसं आपण इशरत जहां एन्काउंटर केस, सोहराबुद्दीन एन्काउंटर केस, गुजरातचे 2002चे दंगे, हरेन पांड्या केस, जे तुमच्या समोर मांडलेले आहेत, आमचं वैयक्तिक काम एवढंच आहे, प्रयत्न एवढंच आहे का सत्य तुमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आजही आपण मीडियामध्ये किंवा पेपरमध्ये काही कटिंग वाचतात आणि त्याच्यावर विश्वास करतात, पण त्याच्या पलीकडे पण पडद्याच्या आडमध्ये खूप गोष्टी घडत असतात. त्या संपूर्ण गोष्टी तुमच्याकडे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि शेवटपर्यंत राहील. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही शॉर्ट मध्ये पण बघितलं असेल, तुम्ही फेसबुकवर माझ्या पेजवर बघितलं असेल, आपला सगळ्यात मोठा एपिसोड सुरू होणार आहे. एक 2-3 एपिसोडची ती मालिका असेल, ती असेल हू किल हेमंत करकरे. हेमंत करकरेला कोणी मारलं, शहीद हेमंत करकरे शहीद कसे झाले, 26/11चा हल्ला कसा होता, तो बनावट होता की तो खरा होता, 2002 ते 2008 पर्यंत किती बॉम्बस्फोट झाले, त्याच्यामध्ये आरोपी कोण होते, कोणाकोणावर आरोप लावले, कोण जेलमध्ये जाऊन आले, कोण नंतर सुटले, ही सर्व माहिती त्या एपिसोड मध्ये बघणार आहोत. तरी जाता जाता या व्हिडिओच्या मार्फत मी एकच सांगेल, परदेशात नोकरीचे स्वप्न बघा, पण पहिले माहिती करून घेणं गरजेचं आहे की कंपनी खरी आहे का किंवा खोटी आहे. आणि आपलं एज्युकेशन बघायचं, आपण परदेशात नोकरीला चाललो तर आपण याच्यामध्ये बसतात का, कारण की कधी कधी असं पण येतं 10वी नापास, 8वी नापास, यांना 1 लाख रुपये पगार, 50,000 रुपये पगार. अरे कसं मिळेल, 10वी नापास आहे तो, 8वी नापास आहे तो, त्याला एवढं पगार कसं मिळणार. तरी आपले लोक फसतात, तिथं जाऊन रडतात. त्याच्यापेक्षा इथंच 200, 500, 1000 रुपये जे रोजाना तुम्ही काम करताय, जसं तुमचं आयुष्य चालू आहे तसं जगा. मोठ्या बनण्याचे स्वप्न बघू नका. मिडल क्लास आहे, मिडल क्लासला, लोअर क्लास आहे, लोअर क्लासला, हा तुम्ही मेहनत करा, मेहनतीचा फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळेल. स्वतःचे हाल बाहेर जाऊन करू नका, आपल्या आईबापाचे करू नका, आपल्या परिवाराचे करू नका, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि हे भागीतच थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.